माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपलं हे जे चॅनल आहे आव म्हणजे ज्याच्यावर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे पवित्र ग्रंथ आहे कुराणी मजीद त्याच्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय आहे सूर्य बकरा. तर आपण त्याचे काही श्लोक त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करतोय. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे की आपला जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण 3 श्लोक त्यांचा अर्थ आणि संदेश बघितला होता, म्हणजे श्लोक क्रमांक 162 ते 164. आणि या श्लोकांमधून जे मुख्य धडे आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये नंबर 1, शेवटपर्यंत इमानावर स्थिर राहणे आवश्यक आहे. नंबर 2, फक्त अल्लाहच उपासनेस पात्र आहे. नंबर 3, तौहीद हा इस्लामाचा पाया आहे. नंबर 4, अल्लाह अत्यंत कृपाळू आणि दयाळू आहे. नंबर 5, आकाश, पृथ्वी, पाऊस, वारे, समुद्र आणि सर्व सजीव हे अल्लाहच्या सामर्थ्याची चिन्हे आहेत. नंबर 6, अल्लाहच्या सृष्टीवर चिंतन केल्याने इमान मजबूत होतो. आणि नंबर 7, बुद्धिमान व्यक्ती सृष्टीतून अल्लाहची महानता ओळखतो. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. आता आपल्याला आज पुढचे जे 3 श्लोक आहेत 165 ते 167 त्यांचा अर्थ आणि संदेश बघायचा आहे. तर आधी आपण जे श्लोक क्रमांक 165 आहे त्याचा मराठीत अर्थ बघू. लोकांमध्ये काही असे आहेत की अल्लाशिवाय इतरांना त्यांचे समकक्ष मानतात आणि त्यांच्यावर तशीच प्रेम करतात जसे प्रेम अल्लाहवर करायला हवे. परंतु जे इमानवाले आहेत त्यांचे अल्लाहवरील प्रेम सर्वात अधिक दृढ असते. जर अत्याचार करणाऱ्यांनी शिक्षा पाहण्याच्या वेळी हे जाणले असते की सर्व शक्ती फक्त अल्लाहच्याच हातात आहे आणि अल्लाहची शिक्षा अत्यंत कठोर आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण. या श्लोकात अल्लाह तौहीद म्हणजे अल्लाहचे एकत्व आणि अल्लाहवरील सर्वोच्च प्रेम यांचे महत्त्व सांगतो. मुख्य धडे. नंबर 1, सर्वात जास्त प्रेम फक्त अल्लाहवर असावे. नंबर 2, कोणतीही व्यक्ती, वस्तू किंवा इच्छा अल्लाहपेक्षा अधिक प्रिय नसावी. नंबर 3, सर्व शक्ती, अधिकार आणि नियंत्रण फक्त अल्लाहच्याच हातात आहे. खरा मुमीन आपले प्रेम, आशा, भीती आणि विश्वास सर्वप्रथम अल्लाहवर ठेवतो. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले की ज्याच्यामध्ये 3 गुण असतील तो इमानाची गोडी चखेल. त्यातील पहिला गुण म्हणजे अल्लाह आणि त्याचा रसूल त्याला प्रत्येक गोष्टीपेक्षा अधिक प्रिय असतील. ही हदीस सही बुखारी आणि सही मुस्लिममध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांची जीवनातील उदाहरण आहे, हजरत अबू बकर रझियल्लाहु ताला अन्हु यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात हे सिद्ध केले की अल्लाह आणि त्यांचा रसूल त्यांच्यावरील प्रेम हे धन, आराम आणि स्वतःच्या जीवनापेक्षा ही मोठे आहे. त्यांनी आपले सर्वस्व इस्लामाच्या सेवेसाठी अर्पण केले. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर आज अनेक लोक नंबर 1 संपत्तीच्या मागे धावतात. नंबर 2, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेला सर्व काही मानतात. नंबर 3, अल्लाहच्या प्रसन्नतेपेक्षा सांसारिक इच्छा महत्त्वाच्या समजतात. आता हा श्लोक आपल्याला शिकवतो. नंबर 1, सर्वात जास्त प्रेम अल्लाहवर करा. नंबर 2, प्रत्येक निर्णयात अल्लाहची प्रसन्नता प्रथम ठेवा. नंबर 3, जगातील मोह तुम्हाला आखिरतीपासून दूर देऊ नका. त्याच्यानंतर आता जे पुढचं जे श्लोक आहे 166, त्याचा मराठीत जे अर्थ आहे तो असा होतो. जे लोकांचे अनुसरण केले जात होते ते आपल्या अनुयायांपासून अलिप्त होतील. ते सर्व शिक्षा पाहतील आणि त्यांच्यातील सर्व
संबंध तुटून जातील. आता हे श्लोक स्पष्टीकरण, कयामतीच्या दिवशी नंबर 1 लोकांना चुकीच्या मार्गावर नेणारे नेते आपल्या अनुयायांना नकारतील. नंबर 2 जगातील सर्व खोटे संबंध संपुष्टात येतील. आणि नंबर 3 प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्मासाठी स्वतः जबाबदार असेल. कोणीही दुसऱ्याचे ओझे उचलू शकणार नाही. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, प्रत्येक मनुष्य ज्या कर्मावर मरण पावला त्याच अवस्थेत उठवला जाईल. ही हदीस सही मुस्लिममध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे की सहाबा किराम नेहमी कुराण आणि सुन्नतीचे अनुसरण करत. त्यांनी कधीही आंधळेपणाने कोणाचे अनुकरण केले नाही. कुराण आणि सुन्नतीचा स्पष्ट पुरावा मिळाल्यावर त्यांनी तो तात्काळ स्वीकारला. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो नंबर 1 कोणत्याही आंधळ्या अनुकरणात पडू नका. नंबर 2 कुराण आणि सुन्नत यांनाच अंतिम मार्गदर्शक माना. नंबर 3 कोणत्याही व्यक्तीचे किंवा विचारसरणीचे अनुसरण करण्यापूर्वी ते अल्लाहच्या मार्गदर्शनाशी सुसंगत आहे का हे तपासा. यानंतर आता जे पुढचा श्लोक आहे 167, त्याचा मराठीत अर्थ असा होतो, आणि अनुयायी म्हणतील, काश आम्हाला पुन्हा जगात परत जाण्याची संधी मिळाली असती, तर जसे आज ते आमच्यापासून अलिप्त झाले आहेत तसेच आम्हीही त्यांच्यापासून अलिप्त झालो असतो. अशा प्रकारे अल्लाह त्यांना त्यांच्या कर्माचे परिणाम मोठ्या पश्चातापाच्या रूपात दाखवेल आणि ते कधीही जहन्नुममधून किंवा नरकामधून बाहेर येऊ शकणार नाही. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, हा श्लोक कयामतीच्या दिवशी पापी लोकांच्या तीव्र पश्चातापाचे वर्णन करतो. नंबर 1 त्या दिवशी नंबर 1 ते पुन्हा जगात परतण्याची इच्छा करतील. नंबर 2 चुकीच्या नेत्यांचे आणि वाईट संगतीचे अनुसरण केल्याबद्दल पश्चाताप करतील. नंबर 3 पण मृत्यूनंतर त्यांना तौबा किंवा सुधारण्याची दुसरी संधी मिळणार नाही. तर या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले की शहाणा तो आहे जो स्वतःचा हिशेब घेतो आणि मृत्यूनंतरच्या जीवनासाठी तयारी करतो. ही हदीस जामे अल तिर्मिझीमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे, हजरत उमर बिन खत्ताब रझियल्लाहु ताला अन्हु म्हणत असत, तुमचा हिशेब घेतला जाण्यापूर्वी स्वतःच तुमचा हिशेब घ्या. ते नेहमी आपल्या कर्माचे आत्मपरीक्षण करत आणि आखिरतीची तयारी करत असत. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो नंबर 1 सदाचारी आणि धार्मिक लोकांची संगत निवडा. नंबर 2 चुकीच्या मार्गदर्शनापासून आणि दिशाभूल करणाऱ्या विचारांपासून दूर राहा. नंबर 3 आखिरतीची तयारी आजपासूनच सुरू करा, कारण मृत्यूनंतर परत येण्याची संधी मिळणार नाही. आता या आजच्या 3 श्लोकापासून जे मुख्य धडे आपण शिकलो, श्लोक क्रमांक 165 या 167 पासून, तर पहिला धडा आहे सर्वात जास्त प्रेम फक्त अल्लाहवर असावे. नंबर 2 अल्लाहच्या प्रसन्नतेपेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसावी. नंबर 3 कयामतीच्या दिवशी प्रत्येक जण स्वतःच्या कर्मासाठी जबाबदार असेल. नंबर 4 आंधळे अनुकरण माणसाला भटकवू शकते. नंबर 5 कुराण आणि सुन्नत हेच खरे मार्गदर्शन आहे. नंबर 6 जहन्नुमचे लोक तीव्र पश्चाताप करतील पण त्यांना दुसरी संधी मिळणार नाही. नंबर 7 इमान सत्कर्म आणि अल्लाहच्या आज्ञांचे पालन करून आखिरतीची तयारी करावी.
तर आता याच्या पुढचे जे श्लोक आहेत 168 आणि त्याच्या पुढचे त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.